गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई। संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका। वासुदेव शाश्वत अभियान वसईचे उद्गाते त्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचं क्रमशः वाचन। एक होता कंडक्टर। शब्दांकन श्री विवेक पर्वते। अभिवाचन अंजली कराडकर। साधारण 18-20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। पाध्ये काकांनी अनुग्रह घेतला आणि पाध्ये काका स्वामीमय झाले। ते महाराजांचं कार्य आलम दुनियेत पोचावं या विचारानं पछाडले होते। जिथे जाणं शक्य होईल तिथे त्यांनी स्वामींच्या कार्याला पोचवलं। किमान सर्वांना स्वामींच्या पूजनाचा आणि दर्शनाचा लाभ मिळावा या हेतूनं प्रेरित होऊन त्यांनी एक दिवस स्वामींना साकडं घातलं। स्वामी महाराज, अनेक संत विभूतींच्या पादुकांचं दर्शन समाजातील लोकांना होत आहे। साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, समर्थ रामदास यांच्या पादुका प्रत्येक घरोघरी आणि अनेक मंदिरात आहेत। तिथे अनेक भक्तांना त्यांच्या पूजनाचा आणि दर्शनाचा लाभ मिळतो। तसा आनंद तुमच्या पादुका पूजनानं आणि दर्शनानं द्यावा अशी माझी इच्छा आहे। तुम्हीच सांगा। स्वामी महाराजांचा कौल मिळाला, व्हय महाराजा। पाध्ये काकांना मी विचारलं, हा कौल कसा मिळाला? नेमकं काय झालं म्हणून तुम्ही तो स्वामींचा कौल समजलात? त्यावर ते म्हणाले, कौल हा अनुभवायचा असतो। ज्याचे हृदयी सद्गुरू तिथे कृपेचा सागरू। प्रचिती येता निर्धारू चरण सेवा। नेमकं काय घडलं ते शब्दात सांगता येणार नाही। स्वामींचा होकाराचा कौल मिळाल्यावर पाध्ये काका कामाला लागले। त्यांना स्वामी कार्याच्या प्रचारासाठी स्वामींची मूर्ती घडवायची होती। त्यांनी त्यांच्या अनेक मूर्तिकार मित्रांशी संपर्क केला। त्यातच त्यांचा परिचय वसईतील नामवंत मूर्तिकार वेचलेकर यांच्याशी झाला। काकांनी त्यांचं मूर्तिकाम पाहिलं होतं, ते आवडलं। त्यांनी वेचलेकरांना स्वामी महाराजांची मूर्ती घडवायला सांगितली। पाध्ये काकांनी त्यांना स्वामी महाराजांच्या वेगवेगळ्या स्वरूपातील फोटो दाखवले आणि कशा प्रकारे स्वामी महाराजांची मूर्ती हवी ते सांगितले। काकांनी बयाणा रक्कम दिली आणि मूर्तिकार वेचलेकरांनी स्वामींची मूर्ती करायला सुरुवात केली। देवदेवतांच्या मूर्ती घडवणं फार सोपं असतं। देवतांच्या मूर्तीचं स्वरूप आणि आकार हा मुळातच रेखाटणं सोपं असतं, पण संत आणि सद्गुरूंच्या मूर्ती घडवणं फार कठीण काम। त्यासाठी मूर्ती घडवणाऱ्याकडे तेवढी श्रद्धा आणि भक्ती असावी लागते, नाहीतर ठरवायचा गणपती आणि व्हायचा मारुती असला प्रकार होऊ शकतो। म्हणूनच कदाचित भगवंतापेक्षा संत सद्गुरूंना वरचं स्थान आहे। मूर्तिकार वेचलेकरांनी काम सुरू केलं। स्वामींची मूर्ती वेचलेकरांनी एकांतात घडवावी असं ठरवलं। त्या खोलीत फक्त काका जाऊ शकत होते, इतरांना त्या खोलीत जायला बंदी होती। दर 7-8 दिवसांनी काका ते काम पाहायला यायचे। प्रत्येक वेळी काही ना काही सुधारणा सांगत। दिवस जात होते, पण पाध्ये काकांना अपेक्षित असं काम होत नव्हतं। मूर्तिकार वेचलेकरांनी केलेली स्वामी महाराजांची मूर्ती पाध्ये काकांच्या मनात भरत नव्हती। 2 महिने झाले। पाध्ये काकांचा संयम सुटला। एके दिवशी सकाळी 9 वाजताच ते मूर्तिकारांच्या घरी पोचले। मूर्ती पाहिली आणि म्हणाले, वेचलेकर, तुमच्या कामाचे ठरलेले सगळे पैसे देतो, पण असली मूर्ती करू नका। जमत नसेल तर करू नका। हे असलं थातूर मातूर काम मला नाही चालणार। ही मूर्ती घेऊन जा आणि भाईंदरच्या खाडीत विसर्जन करा। मी बघतो काय करायचं ते। पाध्ये काका मनस्वी चिडले, कारण त्यांना स्वामींच्या कामात दुर्लक्ष आणि चालढकल केलेली चालत नाही।
स्वामींचं काम उत्तमच झालं पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता. याचा प्रत्यय मूर्तिकार वेचलेकरांना आला. मूर्तिकार वेचलेकरांचा नाईलाज झाला. त्यांना स्वतःचाच राग आला. त्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते. त्यांच्या हातून अनेक देवतांच्या आणि संत विभूतींच्या मूर्ती साकारल्या होत्या. त्यांच्या हातून स्वामी महाराजांची मूर्ती घडत नव्हती. बहुतेक स्वामी महाराज परीक्षा घेत असावेत. वेचलेकरांनी पाध्ये-काकांकडे 24 तासांची मुदत मागितली. म्हणाले, उद्या सकाळी याच वेळेला या, तुम्हाला हवी तशी मूर्ती तयार असेल. पाध्ये-काका म्हणाले, अहो वेचलेकर, जे तुम्हाला 2 महिन्यात जमलं नाही ते 24 तासात काय जमणार आहे हो. पण ठीक आहे, स्वामींची इच्छा, पाहू काय करता तुम्ही ते. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पाध्ये-काका मूर्ती पाहायला गेले. वेचलेकरांनी मूर्तीवरचं कापड काढलं आणि पाध्ये-काकांनी स्वामींची मूर्ती पाहिली. त्याच क्षणी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पाध्ये-काकांना वाटलं साक्षात स्वामी महाराज समोर बसलेत आणि मला बोलावतायत. ये, आलास, तुझीच वाट पाहत होतो. मूर्तिकार वेचलेकरांनी घडवलेल्या मूर्तीत पाध्ये-काकांना साक्षात परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दर्शन देत होते. खोलीत वेचलेकर आणि पाध्ये-काका होते. काही क्षण निश्शब्द वातावरण होतं. श्वासाचा सुद्धा आवाज ऐकू येत नव्हता. महाराज तुम्ही आलात? या पाध्ये-काकांच्या शब्दांनी शांतता भंग झाली. साश्रू नयनांनी पाध्ये-काकांनी वेचलेकरांना मिठी मारली. स्वामी महाराजांचं शारीरिक व्यक्तिमत्व विलक्षण होते. कृश शरीर यष्टी, उंचीला बेताचे, सावळा वर्ण, कपाळावर आठ्या, किंचित उघड्या ओठांमधून दिसणारा दात, गालावर खुरटलेली दाढी, एक वस्त्र, पोट खपाटीला गेलेलं. पण एवढं असूनही तपसाधनेचं तेज मात्र विलक्षण आहे हे स्वामी महाराजांच्या प्रत्येक चित्र पाहताना जाणवतं. हे सारं नेमकं हेरून मूर्तीत साकारणं हे कठीण काम मूर्तिकार वेचलेकरांच्या हातून घडलं ही केवळ आणि केवळ स्वामींचीच इच्छा. पाध्ये-काका म्हणाले, वेचलेकर, तुम्ही फक्त मूर्ती घडवत होतात, पण जेव्हा स्वतः स्वामी महाराजांना तुम्ही हृदयात बसवलं तेव्हाच ते मूर्तीत साक्षात आले. तुमच्या या निस्सीम स्वामी सेवेला माझा सलाम. पाध्ये-काकांच्या या बोलण्यानी वेचलेकरांनाही भरून आले. मूर्तिकार वेचलेकरांनी स्वामींच्या मूर्तीला मनाच्या गाभाऱ्यात स्थापन केलं. मूर्ती तयार झाल्यावर काकांनी ती मूर्ती वसई येथील त्यांच्या घरी नेली, जिथे स्वामी महाराजांचं स्थान आहे. मूर्ती घडवण्याचा एक अध्याय पूर्ण झाला. वसई येथे पाध्ये-काकांच्या घरी स्वामी महाराजांच्या या मूर्तीचं विधिवत प्राणप्रतिष्ठादी विधी आणि करवीर पीठाधीश शंकराचार्य यांच्या उपस्थितीत पूर्ण झाले. या मूर्तीला पाहताच करवीर पीठाधीश शंकराचार्य यांनी काकांना विचारलं, पाध्ये-काका, तुम्ही प्रत्यक्ष स्वामींना समोर बसवून मूर्ती घडवली का हो? पूज्य शंकराचार्यांच्या या अभिप्रायातच मूर्तिकार वेचलेकरांचं कौशल्य आणि श्रेय दिसून येतं. या महान विभूतींचा असा अभिप्राय हीच काकांच्या स्वामीबद्दलच्या भक्तीची आणि मूर्तिकार वेचलेकरांच्या भक्तीची पावती आहे.